हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल एमपीएससी लाईव्ह स्टडी. बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला कमेंट्स आले, मेसेजेस आले की सर गोलमेज परिषदा समजावून सांगा. तर तोच विषय एक घेऊन तुमच्यासमोर आज आलोय. गोलमेज परिषदा याचे आपण एकदम डिटेलमध्ये माहिती समजून घेऊ की याच्यानंतर कुठलाही गोलमेज परिषदेवर तुमचा प्रश्न आला तर तो सुटायलाच नको. ठीक आहे, तर लक्ष द्या. गोलमेज परिषदांची पार्श्वभूमी थोडीशी लक्षात घ्या. पार्श्वभूमी काय आहे? पार्श्वभूमी गोलमेज परिषदा कशा काय आयोजित करण्यात आल्या हे आपल्याला पहिल्यांदा माहित असलं पाहिजे. कुठल्याही गोष्टीचा जर बेस माहित असेल आपल्याला तर आपण पद्धतशीर अभ्यास त्याचा करू शकतो. सो गोलमेज परिषदेचा बेस काय आहे? तर भारतामध्ये 8 नोव्हेंबर 1927 ला पहिल्यांदा सायमन कमिशन भारतात आले. 8 नोव्हेंबर 1927 ला सायमन कमिशन भारतात आले. कशात होतं ते? 1919चा जो काही कायदा भारतात इंग्रज सरकारने केला होता त्या कायद्यामध्ये प्रत्येक 10 वर्षांनी सुधारणा करणं अशा प्रकारची एक तरतूद होती आणि ती सुधारणा करण्यासाठी आणि भारतीयांना काहीतरी चॉकलेट देण्यासाठी की आम्ही तुमच्यासाठी काहीतरी करू याच्यासाठी सायमन कमिशन नेमलं होतं 1927 ला. परंतु या सायमन कमिशन मध्ये एकही सदस्य नव्हता. सायमन कमिशनचे ऑलमोस्ट 7 सदस्य होते. 7 सातही सदस्य ब्रिटिश पार्लमेंटचे सदस्य होते. त्यामध्ये भारतीय एकच नव्हता. त्या कारणाने मग भारतीयांनी मोठ्या प्रमाणात त्याचा विरोध करणं चालू केलं. ठिकठिकाणी मोर्चा निघणं चालू झालं. ठिकठिकाणी त्याच्यावर बहिष्कार टाकण्यात आला. सायमन गो बॅक आपल्याला माहिती, आपल्या भारतातले लोक बोलायला पुढे पुढे. सो सायमन गो बॅक अशा प्रकारचे काळे झेंडे दाखवणे किंवा मोठ्या प्रमाणात निदर्शने चालू होती. सो त्याच्यातलाच एक भाग म्हणून दुर्घटना भरपूर साऱ्या घडल्या. त्याच्यापैकीच एक की लाला लजपतराय यांचा सुद्धा त्यामध्ये लाठीचार्ज मध्ये ते जखमी झाले आणि त्यांचा सुद्धा मृत्यू झाला. सो तशा प्रकारच्या दुर्घटना मोठ्या प्रमाणात घडल्या. तर हे सायमन कमिशन आल्यानंतर याचा विरोध व्हायला लागला. तेव्हाच भारतामध्ये भारत मंत्री होते. अत्यंत महत्वाचं आहे, त्या व्यक्तीचे शब्द सुद्धा महत्वाचे, लक्षात ठेवा. त्यावेळेस मला तरी वाटते, आय थिंक की त्या व्यक्तीने जे म्हटलं होतं ते योग्यच होतं खरोखरच, की भारत मंत्री त्या होते. भारत मंत्री होता त्यावेळेस लॉर्ड गटेनबर्ग हा भारत मंत्री होता. आणि या भारत मंत्री जो होता गटेनबर्ग याने म्हटलं होतं की तुम्हा भारतीयांमध्ये कधीच ऐक्य होऊ शकत नाही. तुम्ही एकत्र येऊन भारतासाठी कोणताच फायदेशीर निर्णय घेऊ शकत नाही. आणि ते योग्यच होतं. परंतु भारतीयांनी याने चॅलेंज दिलं की तुम्ही करून दाखवा, करके बताओ, दिखाव करके, एकत्र या आणि काहीतरी भारतासाठी करून दाखवा नवीन. तुम्ही सायमन कमिशनचा बरोबर बहिष्कार टाकून राहिले, सायमन कमिशनचा विरोध करू राहिले का? तर भारतीय त्याच्यात एकही नाही. मग तुम्ही करून दाखवा अशा प्रकारे चॅलेंज केलं. भारतीय जे शूरवीर लोक होते, एकदम महान नेते, त्यांनी ते चॅलेंज स्वीकारलं आणि स्वीकारून भारतासाठी एक सर्वपक्षीय परिषद स्थापन केली की आपण काहीतरी संविधान किंवा तशा प्रकारचा एक कायदा करू. सर्वपक्षीय परिषद स्थापन केली. त्या परिषदेच्या 2-3 मिटिंगा झाल्या. त्यांनी निर्णय घेतले. एक जण हो म्हणे तर दुसरा जण नाही म्हणे, एक जण सपोर्ट करे तर दुसरा जण विरोध करे. कारण मुस्लिम लीगने या जे काही आपल्याकडे सर्वपक्षीय परिषद स्थापन केली होती पंडित मोतीलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली. त्याचे सचिव होते पंडित जवाहरलाल नेहरू. हे जे होते यांनी जो काही अहवाल दिला त्याला नेहरू अहवाल म्हटलं जायचं. नेहरू अहवाल. ही सर्व पार्श्वभूमी अत्यंत महत्वाची आहे. हा नेहरू अहवाल 1928 मध्ये जाहीर करण्यात आला. जे सर्वपक्षीय परिषद होती त्याचे अध्यक्ष नेहरू होते. त्या कारणाने मग त्यांनी दिलेल्या अहवालाला नेहरू अहवाल म्हटलं जायचं. ओके, सो त्यांनी जो अहवाल दिला त्या अहवालामध्ये कुठेच मुस्लिम लीगच्या ज्या मागण्या होत्या, मुस्लिम लीग मागत होते की 2 स्वतंत्र प्रांत करून द्या आमच्यासाठी तयार आणि वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ द्या, अशा मागण्या होत्या. परंतु नेहरू अहवालात अशा प्रकारच्या कुठल्याच गोष्टी नव्हत्या. कारण या नेहरू अहवालावर किंवा त्यावेळेस जे काही भारताचं जे काही काँग्रेस पक्ष होता सर्वात महत्वपूर्ण, त्या सर्वच्या सर्व काँग्रेस पक्षावर गांधीजींचा प्रभाव होता. आणि गांधीजींचं म्हणणं होतं की मुस्लिमांना काय कोणाला स्वतंत्र मतदारसंघ भेटायला नाही पाहिजे. पुढे आपल्याला येईलच, माहिती भेटेलच. म्हणून मग या नेहरू अहवालाचा सरळ मुस्लिम लीगने विरोध केला. आणि ते योग्यच होतं, कारण सर्वांच्या मागण्यांचा त्याच्यात उल्लेख असावा किंवा सर्वांच्या मागण्यांचा विचार करायला यायला पाहिजे होता. परंतु याच्यामध्ये असं काहीच नव्हतं. दॅट्स वाय जे लॉर्ड गटेनबर्गने म्हटलं होतं भारत मंत्र्यांना की तुमच्यामध्ये कधीच एकटे होऊ शकत
नाही, तुम्ही एकत्र येऊन कधीच निर्णय घेऊ शकत नाही. आताही इव्हन जस्ट नाव भारताचा सत्यानाश केलाय या गोष्टीमुळे. आपण कधीच एकत्र येऊ शकत नाही. आपल्यामध्ये जातीभेद, भेदभाव भयंकर मोठ्या प्रमाणात आहे. हे त्यावेळी बोलून गेला होता लॉर्ड गटेनबर्ग, जो भारत मंत्री होता, की तुमच्यात एकताच होऊ शकत नाही. होत असेल तर तुम्हाला चॅलेंज करून दाखवा. यांनी चॅलेंज स्वीकारणं तोंडावर पडले. यायला काहीच करू शकले नाही, कारण एकताच निर्माण झाली नाही. मग हे झाल्यानंतर नेहरू अहवालाला, परंतु याच्यातून काही झालं नाही. मुस्लिम लीगने याचा विरोध केला सरळ सरळ. याच दरम्यान 1929 मध्ये ब्रिटनमध्ये हुजूर पक्षाचं सरकार पडलं, मजूर पक्षाचं सरकार आलं. रॅमसे मॅकडोनाल्ड यांच्या नेतृत्वात यांच्या नेतृत्वात आलं. आणि त्यावेळेस भारताचे व्हाईसराय होते लॉर्ड आयर्विन. व्हाईसराय आयर्विन होते. आणि आयर्विन जसंच मजूर पक्षाचं सरकार आलं, आयर्विनला बोलवण्यात आलं इंग्लंडला. ते तिथे गेले, यांची चर्चा करण्यात आली मोठ्या प्रमाणात. आणि तिथे मजूर पक्षाचं सरकार आलं म्हणून अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतोय तुम्हाला भारतात घडलेली. आता ते खरी आहे की खोटी आहे माहित नाही, परंतु आपल्या अभ्यासाचा विषय आहे म्हणून सांगतोय. माझा त्याच्यावर कुठल्याच प्रकारचं दुमत किंवा मी भाष्य करणार नाही. इतिहास असं म्हणते की जसे लॉर्ड आयर्विन तिथे गेल्यानंतर त्यांना मोठा आनंद झाला, एकदम फुलून समावे झाले ते. जसंच रॅमसे मॅकडोनाल्ड यांचं सरकार आलं तसं. तर लॉर्ड आयर्विनने तेथूनच 31 ऑक्टोबर 1929 ला दिवाळीची घोषणा केली. दीपावलीची घोषणा केली. आता काही इतिहास आपल्याला वेगळा सांगितला जाते, काही इतिहास वेगळा सांगितला जाते. हा इतिहास मी वाचलेल्या पुस्तकाचा रेफरन्स तुम्हाला देईल, त्याच्यातून वाचलेला आहे. अयोग्य असेल तर त्या लेखकाला जाऊन मारू आपण, ठीक आहे. सो अशा प्रकारचा हा एक इतिहास आहे. त्यांनी तिथून दिवाळीची घोषणा केली आणि सांगितलं की पूर्ण भारतभर उजेड करण्यात यावा, सगळीकडे रोषणाई करण्यात यावी, कारण इंग्लंडमध्ये मजूर पक्षाचं सरकार आलंय. आता कोणाचंही सरकार आलं तर आपल्याला काय फायदा होणार होता त्याचा? आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे होतं, ते काय भेटून वगैरे आलं? कोणाचं सरकार काही फायदा नव्हता. सो दीपावली जाहीर करण्यात आली. आता हे सर्व होत असताना तिकडून जेव्हा लॉर्ड आयर्विन आले तर त्याच्यामध्येच काय झालं, तेवढ्यातच लगेच 1929 ला हे सर्व होत असताना 1929 ला अधिवेशन झालं, काँग्रेसचं अधिवेशन झालं. आणि त्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये ठरविण्यात आलं की लवकरात लवकर आम्हाला वसाहतीचं स्वराज्य देण्यात यावं, असे गांधी म्हणत होते. आणि जे युवा नेतृत्व होतं काँग्रेसचं, भारताचं नेते पंडित जवाहरलाल नेहरू असतील, वल्लभभाई पटेल असतील, हे सगळे जे लोक होते, सुभाषचंद्र बोस, हे म्हणत होते आता वसाहतीचं स्वराज्य नाही पाहिजे, आता आम्हाला संपूर्ण स्वराज्य पाहिजे. पण गांधी म्हणे थांबा ना बाबा, आतापर्यंत हेच तर मोठा मुश्किल भेटू असे गांधी म्हणत होतं. त्या कारणाने म्हणून मग हे थोडेसे थांबले. मग यांच्यामध्ये थोड्याशा प्रमाणात असा समझोता झाला. आणि समझोत्यामध्ये गांधींनी म्हटलं की जर यांनी 31 डिसेंबर 1930 पर्यंत जर आपल्याला वसाहतीचं स्वराज्य दिलं नाही तर याच्यानंतरची आपली मागणी राहणार आहे संपूर्ण स्वराज्य, संपूर्ण स्वातंत्र्य. आणि भारतात सविनय कायदेभंगाची चळवळ चालू करण्यात येणार, अशा प्रकारे काही गोष्टी ठरवण्यात आल्या. आणि 1929 ला पुढे चालून 1929 ला डिसेंबर महिन्यात 31 डिसेंबर जवळपास 31 डिसेंबर लाहोर अधिवेशन भरलं. लाहोर अधिवेशन या अधिवेशनामध्ये भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. पहिला स्वातंत्र्य दिन 26 जानेवारी 1930, की आम्ही आता 26 जानेवारी 1930 ला भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत. आणि याच वेळी 31 डिसेंबरच्या मध्यरात्री 31 डिसेंबर 1929 च्या मध्यरात्री भारताचा तिरंगा पहिल्यांदा फडकविण्यात आला रावी नदीच्या काठावर. समजून घ्यायचं बरोबर पद्धतशीर. रावी नदीच्या किनाऱ्यावर भारताचा पहिल्यांदा तिरंगा फडकविण्यात आला. आणि मध्यरात्री फडकविण्यात आला. आता नियम आहे ते त्यावेळेस नियम नव्हते, मध्यरात्री. आणि त्यावेळेस फडकवणं गरजेचं होतं, कारण लोकांमधलं जे देशप्रेम आहे ते जागरूक व्हायला पाहिजे. लोक असे विद्रोह करायला उठले पाहिजे, अशा प्रकारच्या भावना त्या होत्या. सो 31 डिसेंबर 1929 ला ते सगळं झालं. लाहोर अधिवेशन भरलं. परंतु हे काही इंग्रज काही जमत नव्हतं. ते काही करा म्हणे, काही घेणं नाही आम्हाला, काहीही करा, आम्ही काही टेन्शन घेत नाही, कुछ भी करो. मग हे असं सगळं चालू असताना याच वेळेस 1930 ला ऑलमोस्ट 1930 ला हे काही मागण्या मान्य केल्या नाही, म्हणून 1930 ला काय केलं, 1930 फेब्रुवारी मार्च महिन्यात 12 मार्च 1930 पासून, येथे लिहितोय मी 12 मार्च 1930 मध्ये
दांडी यात्रेपासून दांडी यात्रा मिठाचा सत्याग्रह, दांडी यात्रा मिठाचा सत्याग्रह. काही काही हुशार लोक गांधींना शिवाय देत बसतात की मिठाचा सत्याग्रह काय केला, मरायले मिठाचा सत्याग्रह काय केला. तसं नसते बहुतेक. एखादा कायदा मोडायचा असते. कायदेभंगाची चळवळ होती ना, सैन्य कायदेभंग म्हणतात ना, सहविनय कायदेभंग, विनयासह कायद्याचा भंग करणे, अशा प्रकारची त्याची व्याख्या होती. दॅट्स वाय कोणता तरी कायदा मोडायचा आहे, कठोर कायदा कोणता आहे, तर आपल्याला मिठावर कर होता भयंकर मोठ्या प्रमाणात. जे गोष्ट आपल्याला फुकटात भेटते निसर्गाकडून, त्याच्यासाठी कुठल्याच प्रकारचे परिश्रम किंवा कुठल्याच प्रकारचे कारखाने उभारायची गरज पडत नाही, त्याच्यावर मोठ्या प्रमाणात इंग्रज करा पुरवलं. म्हणून हा कायदा मोडणं गरजेचं होतं. म्हणून दांडी यात्रा होती. गांधींना शिवाय देणे योग्य नाही. दांडी यात्रा सुरू करण्यात आली, सैन्य कायदेभंग चालू झाला. तेवढ्यातच काय झालं, तर जो सायमन कमिशन आपण नेमलं होतं, हे सायमन कमिशन यांनी 1930 ला आपला अहवाल दिला. 1930 ला अहवाल दिला आणि या अहवालामध्ये त्यांनी भारतासाठी स्वराज्य नाही, वसाहतीचे स्वराज्य नाही, संपूर्ण स्वराज्य नाही, काहीच तरतूद केली नाही. पण त्यांनी एक सांगितलं की याच्यावर तोडगा करण्यासाठी, भारताला काहीतरी नवीन देण्यासाठी, स्वराज्य देण्यासाठी किंवा अदर काही गोष्टी कायदा करण्यासाठी काय करावं, तर गोलमेज परिषदा स्थापन करण्यात याव्या, गोलमेज परिषदा भरवण्यात याव्या, त्याच्यामध्ये सगळ्या भारतीयांना बोलावण्यात यावं. तेच होणार होतं. त्या भामटेला बोलावलं तर हे एकत्र येणार नव्हते, शक्यच नव्हतं. तेच झालं पुढे. सो सायमन कमिशनच्या अहवालामध्ये या अहवालामध्ये गोलमेज परिषदांची तरतूद होती. दॅट्स वाय मग 1930 पासून ते 1932 पर्यंत, 30, 31, 32 असं म्हटलं तरी चालते, 3 गोलमेज परिषदा भरल्या. त्याच्यात काही निष्फळ झालं नाही. ते पाहू आपण. चला, तर गोलमेज परिषदेची पार्श्वभूमी अशा प्रकारची होती. पद्धतशीर सगळं समजून घेण्याचे प्रयत्न करत चला. ओके, सो सायमन कमिशन 1927 त्यांनी अहवाल दिला 1930 ला. त्याच्यामध्ये गोलमेज परिषदांची आपण काय केली होती, तरतूद केली होती इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी. सो गोलमेज परिषदा, यालाच राऊंड टेबल कॉन्फरन्स सुद्धा म्हणतात. पाहिजे बाबा, नाहीतर पेपर मध्ये इंग्लिश मध्ये तुम्ही पाय बसता डोळेच पांढरे व्हायचे काम नाही पाहिजे. असं करू नका. गोलमेज परिषद म्हणजेच राऊंड टेबल कॉन्फरन्स. हे लंडनला भरल्या, 3च्या 3 लंडनला भरल्या. आणि कोणाच्या अध्यक्षतेखाली, तर तुम्हाला माहिती आहे मजूर पक्षाचं सरकार आलं होतं. त्याचे प्रधानमंत्री होते, पंतप्रधान होते रॅमसे मॅकडोनाल्ड. या 3ही गोलमेज परिषदा रॅमसे मॅकडोनाल्ड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या. आणि त्याच्यापैकी पहिली गोलमेज परिषद पार पडली 12 नोव्हेंबर 1930 ते 19 जानेवारी 1931. 12 नोव्हेंबर 1930 ते 19 जानेवारी 1931. हे पेपरवाले आपला जीव घ्यायच्या मागा लागले भाऊ. तर काय विचारतात, डिटेल मध्ये माहित असलं पाहिजे, एक्झॅक्ट लिस्ट माहित असलं पाहिजे. ठीक आहे, थोडंसं एखादी तारीख इकडे तिकडे झाली तर काही फरक पडणार नाही, ते थोड्याफार प्रमाणात असते. पण 12 नोव्हेंबर 1930 ते 19 जानेवारी 1931 ही पहिली गोलमेज परिषद पार पडली. परंतु तिकडे सविनय कायदेभंगाची चळवळ चालू होती आणि योग्यच होती, गरजेची होती. ठिकठिकाणी लोकांनी निदर्शने, ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात कायदे मोडण्याचे जे काही मार्ग होते ते सगळे उपयोगात आणणं चालू होते भारतात. ओके, त्याच्यामध्येच हे गोलमेज परिषद पार पडली. म्हणून काँग्रेसने याच्यावर सरळ बहिष्कार टाकला. काँग्रेस म्हणे आम्हाला संपूर्ण स्वराज्य देसा, तर ठीक आहे, नाही तर आम्ही येत नाही. पण हे काही ऐकतच नव्हते. इंग्रज जमत नाही, ऐकतच नव्हते. तुम्ही काही करा, मरा, आम्हाला काय करणार, ते काही घेणं देणं नाही. सो पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये काँग्रेसने भाग घेतला नाही. आता पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये आपल्याला विचारतं की पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये भारतातून नेतृत्व कोणी केलं, तर भारतातून महत्वपूर्ण व्यक्ती आहे. त्यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर जिना, पहिल्या ह्याच्यात फर्स्ट बॅरिस्टर जिना. दुसरे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर हिंदूकडून होते सप्रू, तेज बहादूर सप्रू म्हणतो आपण याला, सप्रू आणि जयकर. त्यानंतर महिलाकडून होत्या जहानारा बेगम जहानारा. कामगार नेते होते याच्यात जोशी, कामगार नेते होते जोशी. ओके, त्याचबरोबर अजून मुस्लिम लीगचे आगा खान सुद्धा होते, आगा खान. अशा प्रकारे वेगवेगळे लोक याच्यामध्ये आपल्या भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी गेले होते. बॅरिस्टर जिना आगा खान मुस्लिम लीग कडून होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे डिप्रेस क्लास मिशन कडून होते, जे दलितांसाठी काम करत होते त्यांच्यासाठी. त्यानंतर सप्रू जे होते हिंदू महासभेकडून होते किंवा लिबरलिस्ट पार्टी याच्याकडून होते, सप्रू आणि जयकर. त्यानंतर बेगम जहानारा हे महिलांमधल्या होत्या. बेगम जहानारा महत्वपूर्ण आहे, या 3ही गोलमेज परिषदेमध्ये असणारे व्यक्तिमत्व आहे आणि महिला आहेत. ओके, त्यानंतर जोशी होते, हे कामगार नेते होते. अशा प्रकारे लोकांनी याच्यामध्ये
प्रतिनिधित्व केलं होतं. पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये प्रतिनिधित्व केलं होतं. पहिली गोलमेज परिषद भरली, पण त्याच्यात काँग्रेस समाविष्ट नसल्या कारणाने आता इंग्लंडचे जे लोक होते त्याला माहित आहे की भारतातली सर्वात महत्वपूर्ण कोणची संघटना पक्ष असेल तर तो काँग्रेसच आहे, म्हणून काँग्रेस त्याशिवाय निर्णय कोणताच होऊ शकत नाही. म्हणून पहिली गोलमेज परिषद सपशेल फेल झाली. बहुरे सपशेल फेल झाली. मग न्यूज काय राहिले, काही कामाची गोष्ट नव्हती. म्हणून मग इथे निर्णय काय घेण्यात आला, जोपर्यंत काँग्रेस इकडे समावेश होत नाही, काँग्रेस इकडे प्रतिनिधित्व करत नाही, तोपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही. मग पहिले त्याने बामडेपणा केला, गॅस म्हणला तुम्हाला माहिती नव्हतं काँग्रेस घेत नाही म्हणून सवाल. ओके सर, तर मग काय झालं, आता पटकन तिथून विमान पकडलं. ते विमान होतच नव्हतं तेव्हा, रेल्वे गिल्वे असेल तेव्हा पैदल आला. लॉर्ड आयर्विन तिथून निघाला, जो वाईसराय होता. लॉर्ड आयर्विन तिथून निघाला इंग्लंडहून आणि लगेच भारतात पोहोचला आणि गांधीजींपाशी पोहोचला. आणि गांधीजीपाशी येऊन मग त्याने समजावण्याचे प्रयत्न करायले, बाबा ऐका, या समाविष्ट व्हा. परंतु काही ते ऐकायला तयार नव्हते. मग सरते शेवटी 5 मार्च 1923 ला गांधी आणि आयर्विन यांच्या दोघांमध्ये करार झाला. गांधी त्यावेळेस दिल्लीला होते, फिरायला नाही गेले होते, जोक्स पार्ट. सो गांधी त्यावेळेस दिल्लीला होते, त्याला दिल्ली करार सुद्धा म्हटलं जाते. आता येथे दोन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या गडे हो, समजून घेण्याचे प्रयत्न करा. दोन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. काहीदा आपण भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना फाशी दिली म्हणून गांधींना दोष देतो, त्यांना शिव्या देतो, बरं काय म्हणतो आपण ते सर्व म्हणतो. परंतु जोपर्यंत इतिहास आपण वाचणार नाही तोपर्यंत आपल्या लक्षात येणार नाही. सो गांधी आयर्विन करारामध्ये गांधींनी ठेवलेल्या तरतुदी कोणत्या होत्या महत्त्वाच्या लक्षात ठेवा. अटी कोणत्या ठेवल्या होत्या, तर पहिली महत्त्वाची अट होती की सर्वांना, पहिली महत्त्वाची गोष्ट, स्वतःच्या उपयोगासाठी मीठ निर्माण करण्याची परवानगी द्यावी. स्वतःच्या उपयोगासाठी, उद्योग करायसाठी आहे, हे एक अट मान्य केली इंग्रजांनी. दुसरी महत्त्वाची गोष्ट होती, जे भारतीय लोकांना तुम्ही अटक केली, जे निर्दोष आहेत त्यांची सुटका करण्यात यावी. ज्या भारतीय लोकांच्या तुम्ही नोकऱ्यावरून ज्यांना काढून टाकलं त्यांना त्यांच्या नोकऱ्या देण्यात आल्या. ज्या तुम्ही देण्यात याव्या, त्यानंतर ज्यांच्या तुम्ही जमिनी हडपल्या त्या सगळ्या जमिनी वापस करून द्या. अशा प्रकारच्या तरतुदी त्याच्यामध्ये होत्या. आणि आणखी दोन महत्त्वाच्या तरतुदी होत्या ज्या इंग्रजांनी मान्य केल्या नाही. इंग्रजांचं तसंच राहिलंय, इंग्रजांना जे मान्य करायचं होतं तेच मान्य केलं त्यांनी. नेहमी आपल्याला चॉकलेटच दिलेले आहे का, आपल्या मूर्खपणामुळे आपल्यामध्ये एकता होत नव्हती. दॅट्स वाय असं आहे, कारण त्याचं ते आहे. आपल्यामध्ये एकता असती, आपण एकत्र असतो तर काहीतरी वेगळं चित्र असतं, परंतु तसं झालं नाही. दोन महत्त्वाच्या तरतुदी गांधींनी अजून ठेवल्या होत्या, अटी दोन ठेवल्या होत्या. एक, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांची फाशी रद्द करण्यात यावी आणि त्याचं रूपांतरण जन्मठेपेत करण्यात यावं. ही महत्त्वाची अट होती, जे इंग्रजांनी मान्य केली नाही. का केली नाही माहित नाही, होऊ शकते कदाचित गांधींनी अजून फोर्स करायला पाहिजे होता. गांधी आतापर्यंत फुगले होते, राग भरले होते, तसंच राहिलं होतं. नाही, हे नाही तो कुछ भी नाही, असंही केलं तरी चाललं असतं. हा दोष तुम्ही गांधींना देऊ शकता, परंतु त्यांनी तरतूद ठेवली होती, एवढं मात्र नक्की अट ठेवली होती. आणि दुसरी अट ठेवली होती गांधींनी की जेवढेही पोलीस लोक भारतीयांवर अत्याचार करतात, मग त्याच्यामध्ये जालियनवाला बाग हत्याकांड असेल, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे अत्याचार असतील, वेगवेगळ्या ठिकाणचे मोर्चे दडपून टाकणे असेल, लाठीचार्ज करणे असेल, लोकांवर अत्याचार करणे असेल, त्या सगळ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी. ज्यांनी हे केलंय यांची चौकशी करण्यात यावी. ही सुद्धा अट इंग्रजांनी मान्य केली नाही. काहीच अटी मान्य केल्या, ज्या महत्वाच्या अटी होत्या त्या दोनच्या दोनही अमान्य केल्या इंग्रजांनी. पण गांधी हो ठीक आहे, चलन दो, अशा प्रकारे दोन अटी त्यांनी अमान्य केल्या. गांधींनी दोनच अटी मान्य केल्या फक्त इंग्रजांच्या. कोणत्या अटी? एक म्हटलं तर सविनय कायदेभंगाची चळवळ जे 30 मध्ये चालू केली होती ते मागं घ्या, थोड्या वेळासाठी मागं घ्या, ऐकत जा थोडेसे. अशा प्रकारे एक तरतूद मागं घेतली, तरतूद मान्य केली इंग्रजांची. दुसरी तरतूद काय होती तर दुसऱ्यामध्ये समाविष्ट होणे. दुसरी तरतूद होती दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये समाविष्ट होणे, म्हणजे दुसरी होती. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर त्यासाठी मग गांधींनी म्हटलं हो ठीक आहे, आम्ही गोलमेज परिषदेमध्ये समाविष्ट होऊ. मग सरते शेवटी सूर्य उगवला आणि दुसरी गोलमेज परिषद 7 सप्टेंबर 1931 ते 1 डिसेंबर 1931 मध्ये लंडनला पार पडली या दरम्यान. आणि याच्यामध्ये आता हे तर लोक होतेच शेवटपर्यंत. हे लोक जे मी इथे लिहिले हे तीनही गोलमेज परिषदेमध्ये भारताकडून होतेच होते, 100% होते. ओके, तीनही गोलमेज परिषदेमध्ये. फक्त थर्ड गोलमेज परिषदेमध्ये जे आपल्याकडे जे बॅरिस्टर जिना आहे आणि आगा खान आहे हे नव्हते. का नव्हते ते पुढे मी तुम्हाला सांगतो. मग सेकंड गोलमेज परिषद ज्यावेळेस पार पडली त्यावेळेस हे लोक होतेच. याच्यामध्ये 2-3 लोक अजून ऍड झाले. एक म्हटलं तर महात्मा गांधी, जिनके अलावा पत्ता भी नहीं मिल सकता था उस वक्त, ते होते गांधी. दुसरे होत्या सरोजिनी नायडू, गांधींच्या जवळचे विश्वासू व्यक्तिमत्व होते, सरोजिनी नायडू होते. म्हणजे महिलांमध्ये आता इथे ऍड काय झालंय, हे जसे तसे ठेवायचे. दुसऱ्यामध्ये आपल्याकडे काय ऍड झालं लक्षात ठेवा. गांधी झाले,
महात्मा गांधी पूर्ण नाव घेत जा रिस्पेक्टफुली. त्यानंतर सरोजिनी नायडू, आणि गांधींबरोबर मदन मोहन मालवीय आणि उद्योगपतींचं सुद्धा एखादा प्रतिनिधी ते हजर झाले होते. अशा प्रकारे दुसरी गोलमेज परिषद झाली. दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये काय झालं पहा आता, त्याच्यात काही झालं नाही. ते काय गोळ्या खेळायला जात होते बिचारे की काय आपल्याला काहीच माहित नाही. दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये बयकलं अजून काम गांधींचं. गांधींना स्वतंत्र मतदारसंघ नको होते. आता तिथे त्याच्यावर चर्चा झाली की अल्पसंख्याक कोण कोण असेल आणि अल्पसंख्याकांना काय काय भेटावं, म्हणून मग रॅम्से मॅकडोनल्डच्या अध्यक्षतेखाली भरली जे दुसरी गोलमेज परिषद. त्याच्यामध्ये स्वतंत्र मतदारसंघावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. मग गांधी राग भरले, नाही नाही हे होई नाही शकता, असं पाहिजेच नाही आपल्याला. ते राग भरले ते पटकन ते तिथून गाडी पकडली की पैदल निघाले की उडून आले काही माहित नाही. ते तसेच भारतात चालले आले. दुसरी गोलमेज परिषद सुद्धा सपशेल अयशस्वी झाली. गांधी भारतात आले. ते रागावत होते एकदम, आप नाही सुनेंगे अशा प्रकारे काम होतं. गांधी भारतात आले. सैन्य कायदेभंगाचा दुसरा टप्पा चालू केला 1931 ला. हे 7 सप्टेंबर 1931 ते डिसेंबर 1931 डिसेंबर महिन्यातच आल्या सैन्य कायदेभंगाची चळवळ चालू केली, दुसरा टप्पा. ओके, मग काय सैन्य कायदेभंगाची चळवळ चालू केली. आता इंग्रज काय ऐकणार आहे काय, तुले बाबू 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 कुरवलं, ऐकूच नाही राहिला. इंग्रजांनी सगळे अटक वॉरंट काढले, अटक करणं चालू केलं. गांधींना सुद्धा अटक केली, येरवडा तुरुंगात टाकून दिलं, जे सध्या पुण्यामध्ये आहे येरवडा तुरुंग, येरवडा जेल. ते जेलात टाकलं. मोठ्या नेत्यांना सुद्धा जेलात टाकलं, बंदिस्त करून टाकलं, कारागृहात टाकलं. ओके, कसाही प्रश्न आला तर तुम्हाला समजलं पाहिजे, ठीक आहे, लक्षात ठेवला. मग काय झालं तर गांधी तेथे असतानाच येरवडा तुरुंगातच यांनी जातीय निवाडा जाहीर केला 16 ऑगस्ट 1932 ला. 16 ऑगस्ट 1932 येथे लिहितोय जातीय निवाडा. याला रॅम्से मॅकडोनल्डचा जातीय निवाडा म्हणतात. 16 ऑगस्ट 1932. आणि जातीय निवाड्यानुसार एकच महत्वाची गोष्ट, जातीय निवाड्यानुसार दलितांचा समावेश अल्पसंख्याकात करण्यात आला आणि त्यांना स्वतंत्र मतदारसंघ घोषित करण्यात आले. दलितांना स्वतंत्र मतदारसंघ घोषित करण्यात आले रॅम्से मॅकडोनल्डच्या जातीय निवाड्यात. आता तर तळपायातली मस्तकात गेली गांधी म्हणून आता काही जमत नाही, हे करू राहिले तेच राजा. मी म्हणून राहिलो की हे करू नका, तसंच करू राहिले. गांधींचा स्वतंत्र मतदारसंघाला विरोध होता आणि यांचं दलितांचं प्रतिनिधित्व करणारे डॉ. आंबेडकर यांनी त्यांची मागणी मान्य करून घेतली आणि योग्यच होतं. जो घटक आतापर्यंत वंचित राहिला सर्व अधिकारापासून, त्यांना स्वतंत्र मतदारसंघ हवा होता, परंतु गांधी म्हणून नाही, तुम इनको हमारे से दूर कर रहे, अशा प्रकारे त्यांनी कारण ठेवलं. मग गांधी येरवडा तुरुंगातच जैसे थे प्राणांतिक उपोषणाला बसले. प्राणांतिक उपोषण चालू केलं येरवडा तुरुंगात असताना 1932 ला. आणि आता असे प्राणांतिक उपोषण म्हणजे काहीच खाणे काहीच नाही, उपोषणच होतं. आणि तिथे काय जेलात कोण येऊन देईन, कोण भेटायला जाईल, काहीच नव्हतं, काही विषयच नव्हता. म्हणून मग डॉ. आंबेडकरांना त्यांची थोडीशी काळजी वाटली आणि ते तिथे गेले, त्याला भेटायला गेले आणि त्यांच्यामध्ये समझोता झाला. आणि 24 सप्टेंबर 1932 ला गांधी आणि डॉ. आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झाला. पुणे करार यालाच गांधी आंबेडकर करार सुद्धा म्हटला जाते. आणि या पुणे करारानुसार काय झालं तर जे जातीय निवाड्यानुसार स्वतंत्र मतदारसंघ दलितांना घोषित केले होते, त्या स्वतंत्र मतदारसंघाच्या ठिकाणी राखीव मतदारसंघ अशी तरतूद डॉ. आंबेडकरांनी स्वीकार केली. गांधींनी उपोषण सोडलं. काय मृत्यू होत होता की काय आपल्याला माहित नाही, ठीक आहे, पण यांनी वाचवलं असं म्हणतात बरेच लोक की डॉ. आंबेडकरांनी गांधीचे प्राण वाचवले असं म्हटलं जाते, ठीक आहे. जातीय निवाड्यानंतर पुणे करार 24 सप्टेंबर 1932 ला पार पडला. पुणे येरवडा तुरुंगात पुण्यात आहे म्हणून त्याला पुणे करार म्हटलं जाते. गांधी आणि डॉ. आंबेडकरांमध्ये झाला होता, दॅट्स वाय त्याला गांधी आंबेडकर करार सुद्धा म्हटलं जाते. तर या तरतुदीनुसार काय केलं पुणे करारानुसार, तर स्वतंत्र मतदारसंघाच्या ठिकाणी राखीव मतदारसंघ ठेवण्यात आले. त्यावेळेस 18% राखीव जागा ठेवण्यात आल्या होत्या दलितांसाठी, 18% ऑलमोस्ट, ठीक आहे. ते मग पुढे वाढवण्यात सुद्धा
आल्या. मग गांधी थोडेसे शांत झाले, सगळे शांत झाले. आता शांत झाल्यावर इंग्रज म्हणत हे बरोबर यायचं वाटून वाटून खाऊ राहिले बा, याच्यात काहीतरी होऊ राहिला. आता म्हणून कोणालाच न बोलावता रॅमसे मॅकडोनल्ड काय केलं, कोणालाच म्हणजे महत्व जे त्यांना बोलावलं. रॅमसे मॅकडोनल्डनं तिसरी गोलमेज परिषद घेतली 17 नोव्हेंबर 1932 ते 24 डिसेंबर 1932च्या दरम्यान. याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, सप्रू होते, जयकर होते, बेगम जहानारा होत्या, जोशी होते. हे लोक जसेचे तसे होते. तिसऱ्या गोलमेज परिषदेत यांना बोलावलं, कारण यांना माहिती आहे की हे शांतप्रिय लोक आहेत, हे शांततेने सगळं करतात. त्या कारणाने यांना बोलावण्यात आलं. तिसरी गोलमेज परिषद पार पडली, परंतु त्याच्यातही काही निघालं नाही, त्याच्यामधूनही काही रिझल्ट आला नाही. दॅट्स वाय तीनही गोलमेज परिषदा सपशेल यशस्वी झाल्या, पूर्णपणे यशस्वी झाल्या. या तीनही गोलमेज परिषदा जो कच्चा चिट्टा होता तो एकत्र केला. एकत्र करून त्याच्यामध्ये निर्णय एक श्वेतपत्रिका तयार केली आणि ते श्वेतपत्रिका ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये मांडली आणि त्या श्वेतपत्रिकेचं विधेयक तयार करून भारतासाठी 1935चा भारत सरकार कायदा तयार करण्यात आला. भारत सरकार कायदा, ब्रिटिश भारत म्हटलं त्याला, ब्रिटिश भारत सरकार कायदा 1935. म्हणजे हे पिलू आहे गोलमेज परिषदेचं. आणि गोलमेज परिषद सायमन कमिशनचं पिलू आहे. सायमन कमिशन आलं, सायमन कमिशनच्या अहवालात गोलमेज परिषदेची स्थापना केली, गोलमेज परिषद तरतूद केली. गोलमेज परिषदेच्या अहवालानुसार 1935चा ब्रिटिश भारत सरकारचा कायदा तयार करण्यात आला. अशा पद्धतीने या तीनही गोलमेज परिषद आहे. पार्श्वभूमी समजली पाहिजे, सर्व गोष्टी एकदम सोपी वाटायला लागतील. तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा. योग्य वाटत असेल तर शेअर करा. काही प्रॉब्लेम्स असले तर मला कमेंटमध्ये सांगा. हे सुद्धा कमेंटद्वारेच कमेंट आला विद्यार्थ्याचा की सर गोलमेज परिषदा आम्हाला एकदा समजून सांगा. दॅट्स वाय आपण हे पाहिलं. तुम्हाला अशा प्रकारच्या कोणत्या पॉईंट्सवर कन्फ्युजन असेल, प्रॉब्लेम्स असतील तर मला नक्कीच कळवा कमेंटद्वारे. आपण ते पाहण्याचा प्रयत्न करू. ओके, चला पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू असा एखादा नवीन विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.